Welcome students. Today we are going to learn a new lesson. So look at page number 69. The name of the lesson is Book Review, Swami and Friends, and this lesson is written by famous, well-known, popular writer or narrator by R.K. Narayan. In that lesson, there is a boy whose age is 10 years and he is very naughty and mischievous boy. So, let us start to read and we will explain step by step. The central idea of this lesson is that Swami and Friends is about a mischievous 10 years old boy named Swami living in British India who is extremely active and hates going to school. He wanted to wandering here and there in the farm and in village lives. So let us start to read it. या धड्यामध्ये सेंट्रल कॅरेक्टर आहे स्वामी की ज्याचं वय 10 वर्षाच्या दरम्यान आहे. हा मुलगा अत्यंत अल्लड आहे, हुल्लड आहे. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तो केव्हाही एका जागेवर दीर्घकाळ तो शांत राहू शकत नाही आणि नेहमी खोड्या करणं असा त्या मुलाचा एक स्वभाव आहे. आणि त्याच्या जीवनाचं म्हणजे त्याच्या स्वभावाचं वर्णन या धड्यामध्ये केलेलं आहे. तर पहिल्यांदा या धड्याचा अ लिटल बीट अबाउट द बुक. अ लिटल बीट अबाउट अ बुक म्हणजे पुस्तकाबद्दल थोडेसे. मग आता पुस्तकाबद्दल कल्पना करा. आपल्या डोळ्यासमोर एक पुस्तक दिसतंय पहा. त्या पुस्तकाचं चित्र आहे तिथं. हिरव्या रंगाचं हिरवा रंग त्या पुस्तकाला दिलेला आहे. वर म्हणले R.K. नारायण, खाली म्हणले पांढऱ्या ओळीमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स आणि खाली चित्र पण दिलं आहे. झाडं झुडपं आहेत, समोर एक हत्ती आहे आणि तिथे एक रस्ता असेल किंवा तो पाण्याचा प्रवाह असेल. त्या रस्त्यावरून किंवा त्या पाण्याच्या प्रवाहामधून तो मुलगा असा थोडा वेगात चाललेला आहे आणि तो मागं पाहत आहे. तर अशा प्रकारचं एक पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये स्वामीने काय केलेलं असतं त्याचं वर्णन दिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट टू रीड. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर पुस्तक उघडणे, पान नंबर 69 काढणे. पान नंबर 69वरती लाल ओळ दिली पहा गुलाबी रंगाची. अ लिटल बीट अबाउट द बुक. या पुस्तकाबद्दल थोडेसे काही. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वूड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार बिघडल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणं माझ्या दृष्टीने योग्य ठरेल. असा दृष्टिक्षेप कधीकधी आपण पेपरमध्ये पाहतो. पेपरमध्ये एक सदर असतं, त्यामध्ये लिहिलेलं असतं पुस्तकाविषयी. मग या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये कोणकोणते पुस्तकं प्रसिद्ध झाले, त्या पुस्तकांचे फोटो, त्या लेखकाचा एखादा फोटो आणि या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे याचा एक घोषवारा त्या पेपरमध्ये एका सदरामध्ये दिलेला असतो.
जर असं कोणी वाचलं नसेल तर पेपरमध्ये या आठवड्यामध्ये रिलीज होणारे मुक्त होणारे काही चित्रपट आहेत का या पुढील आठवड्यामध्ये या नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत. मग त्या निर्मात्याचा नाव, दिग्दर्शकाचं नाव, कलाकारांचं नाव आणि त्या चित्रपटामध्ये कथानक कसं असेल याच्याविषयी एक क्रिटिकल कॉमेंट म्हणजे टीकात्मक परीक्षण दिलेलं असतं. हे पाहिलं नसेल तर बऱ्याच मुलांनी टी व्हीवरती हा भाग पाहिला असेल. या आठवड्यामध्ये कोणकोणते पिक्चर येणार आहेत त्या पिक्चरचं थोडंसं ट्रेलर ते दाखवलेलं असतं. थोडंसं कथानक किंवा एक दृष्टिक्षेप, तसाच दृष्टिक्षेप R.K. नारायणनी या धड्यामध्ये दिलेला आहे. म्हणून हा भाग स्टेप बाय स्टेप नीट समजावून घ्या. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. जर मी धड्याचं कथानक सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हे बिघडू शकतं. दॅट्स वाय आय वॉन्ट टू गिव्ह अ ग्लान्स इन टू अ बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. सो the writer wants to give a glance. The writer wants to give a glance of the book. GLANC, ग्लान्स म्हणजे ओझरते दर्शन. इथपर्यंत कळालं. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the area where India was under the British rule. We came to know that Swami is a naughty boy. Swami is a mischievous little boy whose age is about 10 years old and he is living in the area where India was under the British rule. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य भारतावरती होतं अशा कालखंडामध्ये हा मुलगा लहानचा मोठा होत आहे. अँड त्याचा स्वभाव जर आपण पाहिला तर ही इज व्हेरी नॉटी बॉय, ही इज व्हेरी मिस्चिवस बॉय. अत्यंत खोडकर अशा प्रकारचा तो लहान मुलगा आहे. लाईक मोस्ट किड ऑफ दॅट एज. जसा तो जसे इतर मुलं वागतात त्या इतर मुलांच्या वागण्याप्रमाणे हाही वागतो. लाईक मोस्ट किड ऑफ दॅट age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates the school. It means Swami cannot stay at one place for a long time. स्वामी नावाचा मुलगा का की जो एकाच जागेवरती दीर्घकाळ बराच वेळ थांबू शकत नाही. ही वॉन्टेड और ही हेट्स स्कूल. आणि तो काय करतो तर शाळेचा तिरस्कार करतो. ही वुड नॉट लाईक टू गो टू स्कूल अँड इवन वर्स मॅथमॅटिक्स. इट मीन्स he wants not to go to school and he dislikes mathematics. आणि त्याला गणित तर महाभयंकर नावडीन असं आहे किंवा त्याला ते आवडत नाही. स्कूल इज हिज ॲब्सुलेट नाईटमेअर. इट मीन्स फॉर हिम स्कूल इज हिज ॲब्सुल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर एक भयानक गोष्ट. शाळा ही त्या स्वामीकरता अत्यंत एक भयानक गोष्ट आहे. इट इज अ फिअरफुल थिंग फॉर हिम. एनी वे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड beating from his father. He rarely knows the truth. He rarely knows the truth. त्याला सत्य हे अभावानेच कळतं.
किंवा शिक्षा केल्याशिवाय सत्य त्याला समजत नाही, म्हणजे तो नेहमी आपल्या वडिलांचा सत्य समजण्यासाठी मार खात असे. ही वॉज बीटन बाय हिज फादर कॉन्स्टंटली. सातत्याने हा मुलगा आपल्या वडिलाचा मार खायचा. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. ही इज व्हेरी टॉकेटिव्ह किड. टॉकेटिव्ह बडबड्या, TALKATIV. स्वामी is a very talkative boy, is a very talkative little kid, and he thinks that his way of facing life, it was his style to face the life, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. He does learn the truth in a harsh way. सत्य त्याला नेहमी कठोर मार्गानेच समजत असे. म्हणजे एखादी गोष्ट तो करायचा आणि चुकीने केल्यानंतर त्याचे वडील त्याला मारायचे आणि मारल्यानंतर सांगायचं का हे खरं आहे. मग त्याला समजायचं, अरे बापरे, आपण जे केलं ते अत्यंत गलत केलं किंवा चुकीचं केलं. म्हणजे मार खाल्ल्याशिवाय या मुलाला सत्य समजत नव्हतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन, ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. देअर इज हिज हॉबी to play under the sun. There was his hobby to play under the sun. उन्हामध्ये खेळणं. किक समथिंग, रस्त्याने चालताना प्रत्येक गोष्टीला लाथा मारणं, एखादी वस्तू फेकून देणं. क्लाइम्बिंग ऑन अ ट्री, इट मीन्स ही क्लाइम्स अ ट्री. ब्रिक समथिंग अँड हरॅस समबडी. अनलाईक किड्स टुडे, जसे आज मुलं ते करत नाहीत. काय करत नाहीत तर खोड्याही करत नाहीत, मैदानावरती खेळत पण नाहीत, उन्हामध्ये खेळत पण नाहीत. आजचे मुलं ही अत्यंत मोठ्या माणसाप्रमाणे धीर गंभीर दिसतात. त्यांचं लहानपण पूर्णपणे हरवलेलं आहे. परंतु स्वामी मात्र अत्यंत लहानपणी अल्लड हुल्लड अशा प्रकारचा तो जीवन जगतोय. एका जागेवर शांत न बसणं, उन्हामध्ये खेळणं, मग ती चकारी असेल, सुरपारंबा असेल, गोट्या असतील, तहान भूक विसरून जाऊन तो खेळामध्ये मग्न असायचा. रस्त्याने चालताना प्रत्येक वस्तूला लाथामारी चालणं, दगडं फेकून देणं, एखाद्या खोक्याला लाथ मारणं, एखाद्या कपडाला लाथ मारणं, कोणाच्या कुलपाला हात लावणं, एखाद्याला काय वाटेल ते झाडावर चढणं आणि त्याचबरोबर काही वस्तूची मोडतोड करणं. एखादा मुलगा जर चूप बसला असेल तर अशा मुलाला हरॅश करणं किंवा त्याला मारणं, सारखी खोडी करणं, असा त्याचा उद्योग आहे. आणि त्या स्वामीचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. This in fact was, and in most parts of India still, the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. It means technology is not important part in everybody's kid's life. Everybody's life or in any kid's life. तंत्रज्ञानाला लहान मुलांच्या जीवनामध्ये फार महत्त्व नसतं. इव्हन चांगल्या वस्तू खराब करणे ही त्यांची एक सवय असते. आपणही आपल्या घरामध्ये पाहतो का बरेचसे लहान मुलं चालू असलेली चांगली बॅटरीची मोडतोड करणार आणि त्या मोडतोड केलेचा एखादी चमकणारा दिवा बाजूला घेणार, त्याची वायरिंग वेगळ्या ठिकाणी जोडणार, त्याला सील लावणार. ते सील हे सगळे एखाद्या सायकलला लावणार
आणि रात्री सायकलवरती त्या प्रकाशामध्ये प्रवास करणार. अशा प्रकारचे उद्योग ही लहान मुलं करत असतात. रेडिओ जर चालू असेल तर त्याला आईवडिलांच्या देखत न उघडता तो काय करणे, उघडणे, खोलणे आणि त्याचे आतले वायरिंग काय करणे, बदलणे. अशा प्रकारचं जीवन या लहान मुलांचं असतं. म्हणून टेक्नॉलॉजी इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर लाईफ. ऑल दे वॉन्ट टू प्ले हॅवॉक. आणि हाहाकार निर्माण करणं किंवा एक आनंदी जीवन निर्माण करणं किंवा कॉज टू डॅमेज म्हणजे अशा प्रकारचं जीवन, एखाद्या चांगल्या वस्तूला डॅमेज करणं किंवा नासाडी करणं हा त्यांचा मूळ उद्देश असतो. म्हणजे कुतूहल असतं ते. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. अशा पद्धतीने स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा आहे, तर इन धिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्झिक्युटिव्हली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. द रीडर does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That is the magic of Narayan. This is the magic of R.K. Narayan. म्हणजे R.K. नारायणची एक खासियत आहे, एक जादू आहे लिखाणाची, का स्वामी नावाचा मुलगा हा 10 वर्षाचा कसा हळूहळू ग्रोनअप होत चालतो, त्याच्या सवयीचं वर्णन केलं आहे. आणि ह्या सवयीचं वर्णन ज्या ज्या वाचकांनी वाटलं त्या त्या वाचकांना असं वाटतं का स्वामी म्हणजेच आपण आहोत आणि प्रत्येकजण त्या स्वामी कॅरेक्टरमध्ये गुंतून जातो, स्वतःला स्वामी समजतो आणि हे पुस्तक तो केव्हा वाचून टाकतो हे त्याला देखील कळत नाही. दिस इज द मॅजिक ऑफ R.K. नारायण's रायटिंग. आणि ही त्या R.K. नारायणच्या लिखाणाची एक जादू आहे. हा भाग पाहिला आपण कोणता, अ लिटल बीट अबाउट द बुक. पुस्तकाविषयी थोडे. या पुस्तकाचं कथानक न पाहता ट्राय टू गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग इट्स प्लॉट अँड विदाउट मेन्शनिंग इट्स स्टोरी. सेकंड paragraph or second topic is that significance of the book. Significance of the book. या पुस्तकाचे कोणकोणते खास वैशिष्ट्य आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is teen book. स्वामी आणि मित्र हे R.K. नारायणचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांचे किंवा किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्य मूल्ये जपते किंवा आपल्याला देऊन जाते. म्हणजे इट इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बुक बट ऑल्सो वी कॅन एन्जॉय इट्स बुक ऑर दिस बुक फ्रॉम टॉप टू बॉटम. हे केवळ मनोरंजनाचं नसून त्याचबरोबर आपल्याला आनंदही निर्माण करतं आणि त्याचबरोबर लिटररी व्हॅल्यू म्हणजे फार मोठी अशी साहित्यिक मूल्य ते आपल्याला देतं. जरी हे पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी असलं तर प्रत्येकाने ते वाचावं, नव्हे ते तेवढं वाचनीय आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. तर आपण 69 पान नंबरवरती अ लिटल बीट अबाउट द बुक हा एक भाग पाहिला आणि सिग्निफिकन्स ऑफ द बुक या पुस्तकाचं महत्त्व काय आहे, तर पुस्तकाचं महत्त्व आहे इट इज इंटरेस्टिंग, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, इट इज व्हेरी एन्जॉयबल, सो ऑल्सो इट गिव्स द मॉरल व्हॅल्यूज ऑर लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. अशा प्रकारचा एक मेसेज या 69 पान नंबरवरती दिलेला आहे. नंतर आपण 70 पान नंबर पाहू. यानंतर लगेच तोपर्यंत थांबूया.